नमस्कार मंडळी, मी आहे पूजा. तुमच्याकडे आहे का थंडी? इकडे तर खूप थंडी आहे बघा. तर त्यासाठीच मी व्यंकटेशला बाहेर घेऊन जात होते संध्याकाळच्या टायमिंगला. म्हणजे त्याने शाळेतून आल्यानंतर एक 4 वाजता वगैरे. दिवसभर एवढी थंडी असते ना, दिवसभर मी तर स्वेटरच असतं माझ्या अंगावर. मग चल म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन येऊयात, कारण त्याला पण थोडेसे टोस्ट घ्यायचे होते. त्याच्यामुळंच आम्ही एक बेकरीत आलो होतो घराजवळच्याच. तिथे तो बघत होता की काय घ्यायचं काय नाही, कारण तिथे एवढ्या व्हरायटी होत्या ना, सुचत नव्हतं काय घ्यावं. पण फायनली त्याचं एक ठरलं आणि तिथेच क्रीम रोल पण होते, एक व्हॅनिला क्रीमचं आणि एक चॉकलेटचं होतं. ते पण त्याला घ्यायचं होतं. मग ते चॉकलेटचं क्रीम रोल घेतलं आणि ते सोडून मग त्याचं आणखीन दुसरं चालू होतं की पेस्ट्री घे, केक घे. पण मी त्याला बजावलं होतं की तुला काहीच मिळणार नाही थंड. ऑलरेडी सर्दी वगैरे झालेली आहे, कारण त्याला मागेच म्हणजे गेल्या आठवड्यात डॉक्टरकडे जाऊन आलो होतो ना आम्ही. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की लहान मुलांना इन्फेक्शन खूप लवकर होत आहे आणि वातावरण पण चांगलं नाही आहे, तर काळजी घ्याल म्हणून. त्यासाठीच मी त्याला थंड वगैरे काही देत नाही आहे. काय त्याने आज पण हट्ट वगैरे केला नाही. त्याचे टोस्ट घेतले, क्रीम रोल घेतलो आणि घराकडे निघालो. तरी पण त्याचं असं चालू होतं की इथे बाजूलाच एक भारती बाजार होता, तिथे जाऊयात, खेळणी घेऊयात, मला काहीतरी घ्यायचं आहे असं चालू होतं. तिथं त्याला कसं बसं मनवलं आणि म्हटलं की नंतर जाऊयात पप्पासोबत आल्यानंतर. आणि मग निघालो. आमच्या घराकडे जाताना तिथेच ना एक वडापाव बनवतात ना, तिथे खूप छान वास येतो. मला कंट्रोलच झालं नाही. मग वडापाव घेतली आणि घराकडे निघालो. घराकडे घरी गेल्यानंतर ना मग संध्याकाळचं जेवण असं काही होतं. गाजर आणि फ्लॉवरची रस्सा भाजी बनवली होती, पोळी आणि वडापाव असं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर पण त्याला मखाने खायचे होते, ते रोस्ट करून दिले. आणि झोपणार इतक्यात तर त्याला चहा आणि पाव खायचं सुचलं की तो हट्टच करू लागला की चहा प्यायचा आहे, मग असे आणलेले पावच खायचे आहेत असं बोलू लागला. आणि मग त्याच्यासोबत म्हणायला लागला, पप्पा पण खात्यात माझ्यासोबत, बनव तू बनव. ठीक आहे म्हटलं, लहान लेकरांचं मन कशाला मोडायचं, म्हणून त्याला चहा बनवून दिला. मस्त तो झोपेतून उठला आणि बघा कसं पांघरून घेऊन खातोय मोबाईल बघत बघत. आणि सोबत पप्पाला पण द्यायला सांगितलं चहा, पप्पाला पण दे चहा, त्यांना पण खायचं आहे. मस्त सवय लावून घेतलेली आहे. म्हणजे लहान मुलं ना मोबाईल बघत बघत खातात. तर तुमच्या इकडे पण असंच होतं का? म्हणजे याला मोबाईल बघायची सवय नव्हती, पण सर्दीमुळे ना मी त्याला थोड्या दिवस मोबाईल देत होते, तर त्याला सवय लागल्यासारखं झाले. तरी पण मी ना त्याला थोडाच वेळ मोबाईल देते. मग असा काहीसा दिवस होता माझा संध्याकाळचा. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.